मालकीन आहे ना क्रॉस आता दुसऱ्या घरी. फ्लॅश लाईन रॉंग आहे पण ठीक आहे. क्रेझी त्याने कसले उचलले बघ 6 फुट्या. अरे इम्बॅलन्स रे इम्बॅलन्स. क्रेझी. Distraction. Everywhere is distraction. All kids, he's gonna be fucked more. अचानक काढू. टेप लावली असेल बघ. टेप रेड कलरची टेपच आहे त्याला. हा हे बघ इथे लावतो. रस्त्यावरच लावतो 1000ची पण ती लाव. शॉर्ट इथेच लावतो प्रॉपर. आणि तिकडे निघू दे. ते झाले ओपन केलं. आणि इकडे आली ना ठीक आहे. अशी आली ना पुढे इथे वाट लावून दोन्ही पहिले ही लावतो नंतर ते लावतो. सहभागी व्हायचं आहे. गावामध्ये आमच्या गाववाल्यांबरोबर सहभागी होऊन सणाचा आनंद घ्यायचा. अजून गावातील जी मंडळी प्रेक्षक भाविक हे आलेले नसतील त्यांनी त्यांच्या निमंत्रणावर नाव घेऊन यायचं आहे. सगळे संघ उपस्थित राहतील आणि 3 आठवड्याचा हा सोहळा संपन्न होणार आहे. दैवलवाले पाहुणे यांनी सुद्धा सहभागी व्हायचं आहे. समजा आला असेल तर त्यांनी इथं
आनंद घेत आहेत. पद्धतीनं सर्व भाविकांचं सर्व प्रेक्षकांचं यजमानांकडून खूप खूप स्वागत आहे. आता गावातील मंडळी आणि पाहुणी मंडळी पालखी नाचवण्याचा आनंद घेत आहेत. या चाकरमानी आपापल्या पद्धतीनं पालखी नाचवण्याचा आनंद घेत आहेत. छान मंगेश शिर्के आणि अमोल शिर्के यांचा नवीन प्रयत्न. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पालखी नृत्य चालू आहे. महादेव शिर्के यांनी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचा स्वतः एकट्याने पालखी डोक्यावर घेऊन नाचवण्याचा प्रयत्न. देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष अमोल शिर्के हे सुद्धा काळजी घ्या. सावकाश सेंटर साधलाय का बघा. उत्तम अतिशय सुंदर पद्धतीनं आनंद घेत आहेत सर्व शिर्के मंडळी आणि पाहुणे मंडळी. सुंदर कवीश्वर देवाचे तान बघा. आणि जो वेळ मिळालेला आहे संघ थोडे लेट आल्यामुळं त्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. संतोष लांजेकर छान सुंदर उत्तम असा कलाविष्कार सादर करत आहेत. सुंदर अतिशय सुंदर असा आनंद घेत आहेत पालखी नाचवण्याचा. पश्चिम आगरेवाडी संघाला काही थोडा वेळ पाहिजे आहे. तोपर्यंत सर्वांनी आनंद घ्या. आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. सर्व शिर्के मंडळी पाहुणे मंडळी यांच्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. पहिल्या संघाची तयारी होते. तोपर्यंत त्या संधीचा फायदा घ्या आणि पाहुणे मंडळी आनंद घेत आहेत. दैवलची पाहुणे मंडळी सुद्धा या पालखी नृत्यामध्ये सहभागी झालेले आहेत. लवकरच आपल्या कुंडळ गावातील पश्चिम आगरेवाडीतील अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सोहळा चालू आहे. पश्चिम आगरेवाडी पुन्हा सर्व गाववाले तसंच बाहेरून आलेले पाहुणे आणि नृत्य पथक यांना विनंती आहे की पालखीचं पावित्र्य राखायचे, सुरक्षितता राखायची आणि
आनंद घ्यायचा आहे पालखी नाचवण्याचा. पश्चिम आगरवाडी संघाचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्ही प्रथम मानकरी म्हणून या संघाचं सहर्ष स्वागत करत आहोत. या संघाचं हार्दिक 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 स्वागत. आपण या सोहळ्यामध्ये रंगत आणत या बिलकुल शंका नाही. आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. प्रथम मानकरी श्री रवींद्र दाजी शिर्के, श्री भालचंद्र दाजी शिर्के, श्री हरिचंद्र दाजी शिर्के आणि राजाराम कृष्णाजी शिर्के यांच्या वतीने आणि तयारीत राहायचं. डोक्यावर समय मयन आणि तनाई क्रेझी शिट. स्वयंभू तेल पडलं डोक्यावर. क्रेझी डर नाही ना, डर ते अतिशय हुडकरू आणि कौशल्य दाखवत सर्व तरुण मंडळ सुंदर गावातील सर्व सुंदर गावातील लोकांना तुमचा अभिमान आहे. अतिशय सुंदर असा प्रदर्शन करताय. स्वयंभू पालखी नृत्य पथक मौजे मंडळ. One man army.
श्री स्वयंभू कट्ट्यावर बसलं कॅज्युअल स्ट्रगल कंटिन्यू शूट करतोय 1 तास झाला हात नाही दुखला त्याला उपस्थिती नोंदवा तनाळीवाले तनाळी enjoying their way Precious time. they're fighting They gained their precious time in their childhood. After that, only regret trauma failure loss they also look like it. They gonna या आजच्या त्यांचा काहीतरी आयटम आणला कार्यक्रमामध्ये तरी सुद्धा यजमानांकडून एक सेकंड प्रेमाचं प्रतीक म्हणून Second team सन्मान झाले, चिन्ह second team मचवायला. आपण त्यांना देणार आहोत फुल ड्रेसिंग संघाला. सोबत किंग कधी कारण पब्लिक जरा जेवायला स्पर्धा गेले म्हटल्यानंतर आवरटपणा करतात लोक पण सर्व गोष्टी येतात इट्स ओके तरी आमच्या दृष्टीनं यजमानांकडून स्वागत करण्यात येत आहे. ओके काळजी घ्या काळजी घ्या ठीक आहे. यजमानांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे म्हणजे कनाळी संघाचं नृत्यपथक काका कॅज्युअली कॉमेंट्री करतात इज्जत यजमान घुसखोरी करतायत संघामध्ये सुन्न होतात कान मैदानामध्ये. नॉर्मलच जातं पण ते पण काही फरक पडतोय आम्हाला सुरक्षितता याची काळजी घ्या. मरण संघ आला असेल तर त्यांनी इथं उपस्थिती नोंदवायची आहे. पुढच्या प्रदर्शनासाठी माहिती मरण पालखी नृत्य पथक
प्रेक्षक अतिशय जोखमीचा असा हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. सगळी टाळा वाजवायचे, सर्व प्रेक्षकांनी टाळा वाजवून अभिनंदन करायचं. त्यानंतर टाळ्या खाली परत घेऊन कळवली गावचे शरणाई वादक ढोल वादकांचा उत्तम सहकार्य होते. अतिशय उत्तम असं जर प्रेक्षकांमध्ये जेवणाचे कोण बाकी असतील तर त्यांनी एका उपस्थितांना भरण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. प्रेक्षकांमध्ये कोण जेवायचे बाकी असतील
ठेवत आहोत का, याच प्रश्नावरती आज आम्हाला उत्तर शोधायचंय. तर चला जाऊया गड किल्ल्याकडे. हा पहा, असाच एक गड किल्ला आपण पाहतोय. या ठिकाणी हे जोडपं नक्कीच महाराजांचे संस्कार आणि त्यांचे विचार आपल्या मनामध्ये रुजवण्यासाठी आणि वंदन करण्यासाठी आले असतील. हो नक्कीच एक बेताची जागा शोधून त्या ठिकाणी महाराजांबद्दल विचार पटवून घेत असतील. अरे वा, ही तरुण पिढी बघा, या ठिकाणी हातामध्ये किल्ल्यास वंदन करण्यास काहीतरी वस्तू घेऊन आले असतील. हे पाहून मन अतिशय शांत झालं. पण या जोडप्याचं इथं काय चालू आहे काही कळत नाहीये. पण या तरुणांच्या पिशवीतून काय निघतंय? जिथे महाराजांच्या विचाराची पूजा व्हायला पाहिजे, तर त्याच ठिकाणी या पिशवीमधून नशेची साधनं बाहेर निघतायत. जगदंब जगदंब. आता या दादाकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? त्याचं सुद्धा असंच काहीतरी असेल. मनाला एक फार मोठी खंत वाटते, ज्याने हिंदवी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. त्याच गड किल्ल्यांवरती आज आपण काय करत आहोत? हा दादा या गड किल्ल्यांना पाया पडतोय, पण त्याच्या तरी मनात गड किल्ल्यांबद्दल आदर्श असेल का? मग आता कोणीतरी असा भेटेल का जो या गड किल्ल्यांचा मान राखेल? आणि पाहतोय तर काय, या जोडप्यामध्ये आणि या तरुणांमध्ये भांडण झालेत. हा दादा यांचे भांडण बघतोय, हा तरी यांना समज देईल का? मी भांडण थांबवेल का? दादा भांडण सोडवतोय, दोघांना सांगतोय शांत बसा. दादा विचारतोय काय झालं? याच वेळी जोडपं सांगतायत की या तरुणांनी या मुलीची शेड काढली. जगदंब जगदंब. दादा त्या जोडप्याला विचारतोय, तुमचं लग्न झालं आहे की नाही? तरुण जोडपं मान खाली घालून तिथून निघून जातात. दादाच्या तळपायाची आग मस्तकी भेटते, तर ही शांत बसून दादा तरुणांजवळ जातो आणि विचारतो, इथे या पवित्र भूमीवरती तुमचं काय चालू आहे? त्याच वेळी तिथला तरुण उठून दादाला विचारतो, हे गड किल्ले, ही प्रॉपर्टी काय तुझ्या बाबाची आहे का? जगदंब जगदंब. दादाच्या मनामध्ये इतकी खंत वाटून दादा एक नंतर संपूर्ण पवित्र भूमीकडे वळून बघतो आणि एकच कानशिलात लगावून त्याला उत्तर देतो, होय, हे गड किल्ले माझ्याच बापाचे आहेत आणि माझ्याच नव्हे तर हिंदवी स्वराज्याचा बाप म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आता दादा त्या जोडप्याकडे जातो आणि विचारतो, तुमचं लग्न झालं नाही, मग तुम्ही या ठिकाणी येऊन हे काय करत आहात? आणि त्याचबरोबर त्या मुलाला सुद्धा एक चांगलीच लगावतो. दुसऱ्या वेळी त्या पोरीवर हात उभारणार इतक्या त्याचा हात स्तब्ध होतो. फक्त माझ्या राजाची शिकवण म्हणून तिला सन्मान देतो आणि बोलतो, अरे प्रत्येक मावळ्याचं स्वप्न होतं, अरे प्रत्येक मावळ्याचं स्वप्न होतं की आपली आई जिजाऊच असली पाहिजे, की आपली आई जिजाऊच असायला पाहिजे. आणि माझ्या महाराजांचं मन होतं आणि माझ्या राजाचं मन होतं की प्रत्येक स्त्री ही आपली आई जिजाऊच असली पाहिजे. आणि या पवित्र ठिकाणी असे काम करता तुम्ही. अरे आज 350 स्क्वेअर फूटचं जरी घर घ्यायचं असेल तरी 15 ते 20 हजाराचा हप्ता आयुष्यभर भरावा लागतो आणि आयुष्यभर काटकसर करावी लागते. अरे माझ्या राजाने आणि त्यांच्या मावळाने आपलं अख्खं आयुष्य पणाला लावून 350 किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय. फक्त शिवजयंतीला सोशल मीडियावर राजे पुन्हा जन्म घ्या, राजे पुन्हा जन्म घ्या असा स्टेटस ठेवून राजे अवतरणार नाहीत. तर आपण मावळे म्हणून जगलो ना तरच राजे अवतरतील. आज मावळे नाहीत, आज कार्यकर्ते आहेत. आज या साहेबाच्या तर उद्या दुसऱ्या साहेबाच्या. आज जर मावळे नसतील तर राजे पुन्हा जन्म घेऊन काय उपयोग? दादाचे विचार ऐकून सर्वांना आपली चूक कळते आणि सर्वजण गडावर साफसफाई करतात आणि त्याचबरोबर घोषणा देतात, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. नगरीमध्ये आणि जेव्हा आपण पालखी नृत्य संपवतो तर त्यावेळी सुद्धा सूड वाजतो. म्हणजे एकंदरीत 2 सूड हे या ठिकाणी असतात. यानंतर आपण श्री चंडिकाई पालखी नृत्य पथकातर्फे एक छोटासा आखाडा पाहणार आहोत. आखाडा म्हणजे मर्दानी खेळ. मळण गावाला पेशवेकालीन इतिहास आहे. धचा मा हे जे इतिहासात घडलं होतं ते शिवकालीन पेशवेकालीन इतिहास. मळणमध्येच ज्या आनंदीबाई पेशवे त्यांचं माहेरघर आहे. तर असा चांगला पेशवेकालीन इतिहास लाभला होता. यानंतर विनंती करेन थोडीशी फक्त पालखी पुढे घ्यायची. एक आकर्षक प्रकारची एंट्री असेल, प्रवेश असेल जो पूर्णपणे आपल्या कोकणी पद्धतीनेच असेल आणि त्यानंतर एक छोटासा आखाडा आणि त्यानंतर सुरुवात होईल ती पालखी नृत्याला.
तर आपण सर्वजण पाहणार आहोत मनोरंजन आवडणाऱ्यांचं नक्कीच पुन्हा श्रोते आहेत त्यामुळे सर्व कलाकारांना प्रोत्साहन द्यायचं जर आपल्याला शीर्षक